नाशिकच्या येवला तालुक्यातून। नाशिकच्या येवला तालुक्यामधील कापसे फाउंडेशनमध्ये रामलल्लांसाठी चांदी सोन्याचे जर असणारे रेशमी वस्त्र बनवण्याचं काम गेल्या 6 महिन्यांपासून सुरू आहे। शेकडो दिव्यांग कारागीर आणि हजारो राम भक्तांचा हातभार या कार्यामध्ये लागलेला आहे। पांढऱ्या शुभ्र वस्त्रावरती प्रभू श्रीरामाची प्रतिमा आकार घेते आहे। राम मंदिराच्या कार्यामध्ये हातभार लागल्यानं दिव्यांग मूक कामगारांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही आणि त्यांच्या सांकेतिक भाषेमध्ये हात उंचावून धनुर्धारी रामाची पोच देत जय श्रीरामचा नारा दिला जातोय। हे वस्त्र बनवण्याचं काम कसं सुरू आहे याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। बाळकृष्ण कापसे आपल्या सोबत आहेत। सर, माग आपण स्वतंत्र बनवलेला होता, कधीपासूनचं हे काम चालू आहे, याची वैशिष्ट्य काय सांगता येईल? जय श्रीराम। सर्वात प्रथम गेल्या 6 महिन्यापासून लाकडी हातमाग आम्ही तयार केला आहे। त्याला बराच वेळ लागला। त्याच्यानंतर सगळ्यांना जो आनंद झालेला आहे की राम हजारो वर्षे वनवासात राहिलेला राम आता त्याच्या घरात येतोय, तर त्यासाठी आमच्याही परिवाराला, कापसे परिवाराला खूप आनंद झाला आहे। आपणही काहीतरी महाराष्ट्रातलं वैभव, महाराष्ट्रातलं वस्त्र रामाला अर्पण करू। आपल्या वस्त्राची खासियत सांगायची म्हटलं तर हे 2000 वर्षापूर्वीची ही कला आहे। हातमागावर इथं महावस्त्र तयार झालेलं आहे, होत आहे। आणि आपण आतापर्यंत काय काय वस्त्र तयार केली आणि आता हे कसलं काम? आतापर्यंत आपण रामासाठी हे एक वस्त्र तयार केलं। एका प्रभू रामाला जसं घरभरणीमध्ये आपण एखाद्याचा सत्कार करतो, एखाद्या प्रमुख पाहुण्याचा, आता रामाचं आगमन होत आहे म्हणून त्यासाठी आपण एक शेला तयार केलेला आहे। हा शेला जो आहे याच्यासाठी आपल्याला हजारो फुलं, जे नॅचरल फुलं आमच्या गौशाळेत तयार झाली, त्या फुलं सुकवून त्याचा नॅचरल रंग तयार करून त्याच्यात हे रेशीम रंगवलेलं आहे आणि ते रंगवून त्याच्यामध्ये प्युअर चांदी सोन्याचा जर वापरून ह्या दिव्यांग मुलांनी तो विणलेला आहे। श्रीरामाचं नाव आहे, मात्र कमळ देखील दिसतंय। हो, आमचंच नाही तर सगळ्या हजारो लाखो कोटी लोकांचं मत कमळामुळेच रामाचं मंदिर जर झालं आहे, तर कमळ काढणं उचितच वाटलं, म्हणूनच आम्ही कमळाचं फूल आणि ते अतिशय सात्विक फूल आहे, त्याच्यामुळेच आम्ही कमळ तिथे काढलं आहे। श्रीरामांबरोबर सीतामाई देखील वनवासामध्ये होत्या। तुम्ही फक्त श्रीरामांसाठीच वस्त्र बनवले, सीतामाईसाठी काय आहे की नाही? नाही, त्यासाठी तुम्हाला जो आता हे दाखवलेला कपडा आहे, सीतामाई असतील, हनुमानजी असतील किंवा जो राम परिवार असेल, या सर्वांसाठीच एक मोठ्या प्रमाणात मोठं कापड तयार इथे केलं आहे। आता उद्या आम्ही तिथे जाऊन ज्या प्रभूंना जे वस्त्र लागेल ते तिथले पुजारी ठरवणार आहे आणि त्याचे कपडे शिवले जाणार आहे। बघतोय रामासाठी शेला असो किंवा मग हे सोहळा आणि इतर वस्त्र असो, हे सर्व महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वैभव आहे। हेच आता आपल्याला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराच्या गर्भगृहामध्ये बघायला मिळणार आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।